नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. वाशी ग्रामपंचायतीला आर आबा पाटील सुंदरगाव स्पर्धेतील प्रथम क्रमांक. पेण तालुक्यातील वाशी या ग्रामपंचायतीने विकासाच्या दिशेने आणखी एक मानाचा तुरा मिळवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार यंदा या ग्रामपंचायतीला जाहीर झाला असून त्यासोबत 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. गावातील स्वच्छता, सुशोभीकरण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग या निकषांवर ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, हरित आणि आकर्षक बनला आहे. या पुरस्कारामुळे गावाच्या विकास कामांना आणखी चालना मिळणार असून ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि सर्व नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना सरपंच संदेश ठाकूर व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच संदेश ठाकूर व ग्रामविकास अधिकारी यांनी गरजा रायगड सात संवादशी संवाद साधला. नमस्कार. ग्रुप ग्रामपंचायत वाशी. सर, आपण सांगितल्याप्रमाणेच एक चांगली आनंदाची बातमी आहे की ग्रुप ग्रामपंचायत वाशीला आर आबा सुंदरगाव पुरस्काराच्या मध्ये तालुक्यामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे सर 2 दिवसापूर्वीच मान्य सीओ मॅडम नेहा भोसले मॅडम यांनी 10 लाखाच्या निधी वर्गाण्यासाठी सही करून तो 10 लाखाचा वर्गीकरण आमच्या ग्रामपंचायतच्या 2 दिवसामध्ये अकाउंटला जमा होणारच आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करताना माझ्या ग्रामपंचायतच्या सर्व उपसरपंच असतील, माझ्या कोमलताई किंवा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याचप्रमाणे आमचे महत्वाचे दुवा म्हणजे ग्राम विकास अधिकारी गुर्दे साहेब आणि त्याचप्रमाणे आमच्या ग्राम पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल मॅडम आणि बीडीओ साहेब लांडे साहेब यांनी खूप चांगला मोलाचं सहकार्य आम्हाला दिलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या पुरस्कारामध्ये आम्ही भाग घेत गेलो. सर्वात प्रथम म्हणजे आम्ही पुरस्कारामध्ये भाग घेताना आम्ही माझी वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलं आणि त्या माझी वसुंधराच्या अभियानामध्ये भाग घेता घेता आम्हाला या प्रत्येक पुरस्कारामध्ये आम्ही ऑटोमॅटिकली भाग घेत गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे क्वालिफाईड झालो. आणि सांगायला आनंदाची आहे की मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी मागच्या वेळेला भालेराव साहेब, राजेंद्र भालेराव साहेबांनी आमची तपासणी केली आणि त्यांच्या सर्व पाहणीनुसार त्यांनी त्यांच्या निष्कर्षानुसार आम्हाला चांगल्या प्रकारचे गुण देऊन आम्हाला या पुरस्कारामध्ये नाविन्यप्रमाणे यश मिळवण्यासाठी तालुक्यातून आम्हाला प्रथम दिलं आहे. आणि त्याचप्रमाणे आमचा मानस आहे की जिल्ह्यामधूनही या तालुक्यामधून जेवढे जेवढे नंबर आलेले आहेत त्यांच्या नंतर परत तपासणी होणार आणि जिल्ह्यामधून कोणाचा 3 नंबर आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आणि त्या जिल्ह्यामधून आम्हाला मानस आहे की आम्हाला कोणत्या तरी नंबर पर्यंत आम्ही पोहोचणार, कोणत्या नाही तर पहिल्या तरी नंबरवर पोहोचणार असं आमचा मानस आहे आणि ते आम्ही मिळवणारच असं आम्हालाही खात्री वाटते. आणि त्याचप्रमाणे सर हा एकच पुरस्कार झाला आणि त्याचप्रमाणे आम्हाला एक स्वच्छतेचा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत आम्ही भाग घेतलं आणि त्या अभियानांतर्गत उपमुख्य कार्यकारी मॅडमनी आमची तपासणी केली आणि त्या अंतर्गत आम्हाला जिल्ह्यामधून सेकंड प्राइज आम्हाला जाहीर केलेला आहे. आणि त्या सेकंड प्राइजची रोख रक्कम आहे 4 लाख रुपये. आणि ती 4-5 दिवसापूर्वीच मॅडमला भेटलो जिल्हा परिषदला, तेव्हा मॅडमचं म्हणणं आहे की लवकरच तुमच्या पुरस्काराची रक्कम तुम्हाला वर्गीकरण करण्यात येईल. आणि हे पुरस्कारचा भाग घेत असताना आम्हाला ज्याप्रमाणे आम्हाला बॉडीचं सहकार्य आहे त्याचप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत अखत्यारीत येणारे सर्व महिला बचत गट, सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे महिलांचा दुवा आहे. आणि त्या महिला बचत गटाने वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले. झाडे लावण्यापासून सामाजिक कोणतेही कामं असतील, जे काही लोकहिताची कामं असतील त्याच्यासाठी महिलांनी आम्हाला सहकार्य केलेलं, बचत गटाच्या महिलांनी. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांनी, वाशी ओढांगी सरेबागच्या ग्रामस्थांनाही महत्वाची मदत केलेली आहे. सर, एक सांगायचं गोष्ट एक आहे की आम्ही या पुरस्कारामध्ये काम करत असताना आम्हाला काहीतरी कोणत्या तरी एक हाताचा मुद्दा असतो. त्याच्यामध्ये आम्हाला एक येथेच आता येणारी जत्रा आहे, श्री वर्सुआईची महत्वाची मोठी जत्रा आहे आणि त्या वर्सुआईच्या दर्शन आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दर्शन घेऊन गेलेले अशी ख्याती आहे आणि असं लिखित आहे. आणि त्याच
वर्सुआईच्या मंदिराच्या समोरच एक आमचा खूप मोठा तलाव आहे. त्याचा सुमारे जवळजवळ 14 ते 15 एकरच्या तलावामध्ये व्यास आहे तो तलावाचा आहे. आणि तो तलाव सर सांगायला काही आहे की खूप 30 ते 35 वर्ष झाली असतील त्या तलावाचा गाळ काढला गेला नसल्या कारणाने त्या तलावाच्या पाण्याला वास मारत असे. त्याच्यामुळे गाळ खूप भरलेला असलेल्या कारणाने त्याला वास मारत असे आणि पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे. आणि साळवीतल्या ज्या काही भिंती संरक्षण भिंती आहेत त्या डागडुजिला ढसाळ झालेल्या औरंगीच्या बाजूने करलेल्या. तर आम्ही आमची बॉडी आल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतलेला की काही करून तो पहिला प्रथम तोच काम करायचं आणि आमच्या सर्व बॉडीच्या आणि सर्वांच्या सहकार्याने. कारण काय म्हणतात की एक बोट किंवा एक अंगठा केला तर होत नाही, ते एक वज्रमूठ तयार केल्यानंतर सगळं होतो. त्याचप्रमाणे आम्ही सगळे सदस्य सन्मान्य सर्व सदस्य आम्ही एकत्र येऊन तो काम केला आणि त्या काम करत असताना त्या तलावाचा चांगल्या प्रकारे गाळ काढला, त्याची खोली वाढवली. त्या खोलीमुळे सर झालं की पाण्याची पातळी वाढली. एक सांगायला एक जो प्रॉफिट आणि लॉस जो बोलतो आपण त्याचा एक सांगायचा मुद्दा म्हणजे सर तलावाच्या पाण्याचा लिलाव होतो ग्रामपंचायत अखत्यारीत आणि त्या तलावाच्या पाण्याचा लिलाव मागच्या आम्ही बॉडी येण्याच्या आधीचा तो लिलाव होता, तो 1 वर्षाचा 6 लाख रुपये होता. आणि जेव्हा आम्ही तलावाची माती काढली, ओळंगीच्या बाजूनी पूर्णपणे शुभशोभीकरण केलं, संरक्षण भिंत बांधली आणि आता सर बघायला आपल्याला एक चांगलं दिसेल सौंदर्य की आताही त्या तलावाच्या साईडला आम्ही स्ट्रीट लाईट लावलेली आहे पूर्ण ओळंगीच्या बाजूनी पूर्ण. आणि आमचा मानस आहे की पूर्ण आम्ही शंकराच्या टोहापासून ते थवाईपासून पूर्ण लावायचंय, जेणेकरून एक नगरपालिकेमध्ये जसं साई मंदिराचा ट्रॅक आहे पूर्ण माणसं फिरतात त्याचप्रमाणे आमचा मानस बॉडीचा आहे की तो ट्रॅक पूर्ण असा आमच्या तलावाला होईल आणि तलावामध्ये माणूस बाहेर कुठे रस्त्यावर वॉकिंगसाठी सकाळी न जाता तो आमच्या तलावाला पूर्ण वॉकिंग करणार आहे अशा पद्धतीमध्ये आहे. आणि तो तलावाचा जो 1 वर्षाचा पाण्याचा लिलाव होता तो 5-6 लाख रुपये होता. आणि आमची बॉडी आल्यानंतर आम्ही तो काम केल्यानंतर त्या तलावाचा 1 वर्षाचा पाण्याचा लिलाव हा 16 लाख रुपये 17,61,000 रुपये झाला सर. 17,61,000 वर्षाचं झालं आणि अगोदरच्या याच्यामध्ये बॉडीमध्ये तो 6 लाख रुपये होता. हा फरक आहे सर आम्ही काम केल्यानंतर. आणि पाण्याची पातळी खूप प्रमाणावर खूप 1000 लिटर दशलक्ष लिटरनी वाढलेली आहे असा रिपोर्ट आम्ही नाही देत, तर पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी तो रिपोर्ट दिलेला आहे ताळेबंदात. सर कसं आहे, खुर्चीवर बसल्यानंतर कोणी किती काम करतोय आणि कोण नुसतं खुर्चीवर खुर्चीवर फक्त बसवतो याच्यामध्ये फरक आहे सर. काय की खुर्चीवर बसल्यानंतर काहीच काम केल्यानंतर त्याच्यावर कोणत्याच प्रकारची हिंदोळी होणार नाही की सकाळी येणार बसणार खुर्चीवर बसून जाणार. पण आम्ही तसं नाही केलेलं, आम्ही काम करतोय आणि काम करत असताना प्रत्येकावर टीका होतच राहणार आहेत. आमच्यावरही टीका झाल्यात. कोण म्हणतोय की तलावाची माती विकली, कोण म्हणतोय असं केलं भ्रष्टाचार, कोण म्हणतोय तसं केलंय. तर मला सांगावंसं वाटेल की अगोदरच्याही खूप काही त्याच्यामध्ये आता मध्ये एक उपोषण झालं त्याच्यामध्ये बसलेले काही सरपंच असतील, काही सरपंचाचे मिस्टर असतील, काही कोण असतील, तेही त्या पदावर इथं खुर्चीवर येऊन बसलेले, पण त्यांना ही संधी दिली लोकांनी, मग त्यांनी का नाही केलं. सवाल मला असं आहे की त्यांनी का नाही केलं की याच्यामधून जर मातीमधून एवढं प्रॉफिट होत असेल तर मग त्यांनी का नाही करता आलं त्यांना. आम्ही केलं, आम्ही हिंमत दाखवली, आम्ही करून दाखवलं. कारण आमच्या ग्रामपंचायतकडे पैसे नव्हते, आम्हाला JSWनी नंतर पैसे दिले CSR फंडामधून, पण आम्ही ताकद दाखवली. आणि माझी ताकद म्हणजे माझी बॉडी होती आणि माझे ग्रामस्थ होते. त्यांनी सांगितलंय की 4 माणसं बोलतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं, बाकीची जनताही बघतच राहते. मित्रांनो, ऐकलं, काम करतात त्याच्याकडनं चुका होतात एवढंच ह्यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट, एक मुद्दा त्यांनी केला होता की पाण्याचा लिलाव, ते थोडस मी डिस्कस करायला लागेल. कारण वाशी हा गाव असा आहे तो खारेपाटातला आहे आणि इथे मत्स्य व्यवसाय चांगला होतो आणि मत्स्य व्यवसायासाठी तो पाण्याचा लिलाव होतो. नाहीतर पाण्याचा लिलाव राहतो ह्याचा काहीतरी गैरसमज व्हायला नको म्हणून मी क्लिअर करतो की ह्या जर वाशीचा तलावाचा विचार केला तर ह्या खारेपाटात सर्वात मोठा तलाव आणि सर्वात मोठ्या प्रमाणात त्याच्यात मत्स्य व्यवसाय केला जातो आणि ह्याची पूर्ण उत्पन्न ही ग्रामपंचायतीला होत असतो. आणि 6 लाखाचा उत्पन्न आणि त्यानंतर झालेला 16 लाखाचा उत्पन्न ह्यातला डिफरन्स मोठा आहे. म्हणजे जे काम करतात त्यांच्याकडनं चुका होतात आणि टीका सुद्धा काम करणाऱ्यांनाच होतं, जे काम करत नाही त्यांच्यावर टीका होत नाही. एवढंच मला या निमित्त सांगायचं आहे. आणि ह्या ग्रामपंचायतीला पहिला नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर ही सुद्धा ह्यांना पहिला नंबरचा पुरस्कार मिळावा हीच सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी राजेंद्र सोपान गुर्दे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत वाशी. आम्ही ग्रामपंचायत वाशीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून आज रोजी आम्हाला स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळालेला आहे. आम्हाला आनंद होतो की जे जिल्ह्यामध्ये नाही ते आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये केलेलं आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प जिल्ह्यामध्ये नाही, तो प्रकल्प आम्ही इथे राबवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोलर पॅनल बसून ग्रामपंचायतचा जो काही लाईट बिल येत होतं तो आम्ही शून्यावर आणलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तलावाचा गाळ 30 वर्ष कोणी काढला नव्हता,
तो 30 वर्ष गाळ काढण्याचे डेअरिंग या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी केलेले आहे, सरपंचांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न 6 लाखावरून 17 लाखावर गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामपंचायतने माझी वसुंधरामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीला आयुक्त साहेबांनी सुद्धा इथे भेट दिलेला आहे, सदिच्छा व्यक्त केलेलं आहे. शिव मॅडमनी सुद्धा सदिच्छा व्यक्त केलेला आहे. आणि संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानचा 2 नंबरचा पुरस्कार 4 लाखाचा आम्हाला जाहीर झालेला आहे. त्याचं फक्त आपल्याला आता रीतशीर आम्हाला पत्र यायचं बाकी आहे. आम्ही आणि आता मुख्यमंत्री ग्रामपंचायत जो अभियान आहे त्या अभियानामध्ये आम्ही 1 नंबरचं बक्षीस घेतल्याशिवाय राहणार नाही तालुका नंबरचं, हे आम्ही संकल्प केलेला आहे सर्व सदस्यांनी. आणि त्या पद्धतीने आमचं पाऊल चालू आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायतचं कुठलंही म्हणजे योजना असो हिरारीने आम्ही भाग घेतोय. आमच्या ग्रामपंचायतची जी लोकसंख्या आहे ते 4233 लोकसंख्या आहे आणि 3 गाव समाविष्ट आहेत, आपले वाशी, ओडांगी आणि सरेभाग. या 3 गावाच्या ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे आम्ही सर्व सन्मान्य सदस्य आम्हाला प्रत्येक वेळेस मदत करतात. आणि आम्ही कुठल्याही योजनेत म्हणजे हिरारीनं भाग घेतो आणि नंबर मध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.